लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सी करायचं एरर येत आहे, तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. ई-के-वाय-सी तुमची सक्सेसफुली होऊन जाईल. सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचं आहे. पहिला पेज असा ओपन झालेला दिसेल. त्याच्यानंतर तुमच्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रियांसाठी इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लाभार्थी आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे महिलेचा. त्याच्यानंतर खालच्या साईडला कॅप्चा कोड टाकायचा आहे. मी सहमत आहे वर टिक मार्क करा आणि ओ-टी-पी पाठवा. या ठिकाणी महिलेच्या आधार क्रमांकाच्या ह्याच्यावरती ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर वडिलाचं पतीचा आधार क्रमांक तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे, दोन्हीपैकी एक. त्याच्यानंतर कॅप्चा कोड टाका. नंतर मी सहमत आहे याच्यावरती टिक करा आणि ओ-टी-पी पाठवा. तुमच्या पतीच्या आधार क्रमांकाच्या मोबाईल रजिस्टरवरती ओ-टी-पी क्रमांक येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला इथं सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल. वडिलांचं पतीचं नाव या ठिकाणी दाखवलं जाईल. त्याच्यानंतर जात प्रवर्ग तुम्हाला निवडायचा आहे. त्याच्यानंतर ही वरचं 1 नंबरचा रकाना पूर्ण वाचून घ्या आणि या ठिकाणी होय करायचं आहे. 2 नंबरचा बी रकाना पूर्ण वाचून घ्या. त्या ठिकाणी निवडून होय करायचं आहे आणि या उपरोक्तवरती टिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची ई-के-वाय-सी यशस्वीरित्या पूर्ण होऊन जाईल.